ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी उपोषण सोडलेले. पुण्यामध्ये मागील 2 दिवसांपासून त्यांनी ईव्हीएमच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं. आज सकाळी शरद पवार, दुपारी अजित पवारांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बाबा आढाव यांनी आपलं उपोषण सोडलेलं आहे. महाराष्ट्राच्या मला 22 इतिहासाचा 1952 पासून आज तागायत जेवढ्या निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुकांच्या या वेळेला पैशाचा धुमाकूळ झाला. लोकसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान आणि विधानसभेच्या निवडणुकीत झालेलं मतदान याच्यामध्ये जो एकदम बदल झाला, हा बदल का झाला याचा शोध घेतलाच पाहिजे. आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो. बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होता ते 48,000 मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या. त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1 लाख काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो. जनतेचा कौल आहे. जनता म्हणतच होती की लोकसभेला 3 आणि विधानसभेला दादाला. आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते. आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत. ठीक आहे, आताची सुरुवात आहे. या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवायला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते. ती ठिणगी आज पडलेली आहे.